खरंच पुढच्या 3 महिन्यात एलपीजी गॅस बंद होणार? भुजबळांच्या वक्तव्यावर सीएम फडणवीस काय म्हणाले? नक्की काय घडलंय पाहूया. आखाती देशांमधल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा प्रचंड तुटवडा झालाय. केंद्र सरकारने आयोजित केलेल्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी एलपीजी पुढील 3 महिन्यात कदाचित बंद होऊ शकतो असं विधान केलंय. एलपीजी बंद झाला तर काय करायचे अशा विचारानं सर्वसामान्य लोक चिंतेत आहेत. भुजबळ यांचं वक्तव्य आणि पीएनजीच्या भविष्याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले असता त्यांनी सीएनजीचे काम वेगानं सुरू असल्याचं सांगितलंय. एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबत केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करत राज्यातील पीएनजी गॅसची जोडणी वाढवण्याची गरज भुजबळ यांनी अधोरेखित केली आहे. जर पीएनजीची जोडणी वाढली तर एलपीजीची गरज भासणार नाही असं अप्रत्यक्ष भुजबळ म्हणालेत. त्यांच्या याच वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारले. सगळ्या शहरांमध्ये पीएनजी पाईपलाईन गॅस काम सध्या सुरू आहे. महानगर गॅस निगम लिमिटेड यांच्याकडून पाईपलाईन टाकण्याचं काम करत आहोत. पाईपमधून गॅस पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. कालच शासनाच्या वतीने एक GR काढून आपण गॅस पाईपलाईन टाकण्याकरता नियम आणि अटी शिथिल केल्या आहेत. पीएनजी आपल्याकडे मुबलक उपलब्ध आहे. लवकरात लवकर आपण जर गॅस पाईपलाईन टाकली तर एलपीजीची आवश्यकता पडणार नाही. शहराचा एलपीजीचा भार आपण कमी केला तर भविष्यातील संकट समयी आपल्याला अडचण येणार नाही असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणालेत. एक प्रकारे त्यांनी भुजबळ यांच्या संकेताला दुजोरा दिला.